नमस्कार सर्वांना। आजचा संडेचा फुल व्लॉग आहे। शॉर्ट व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे आणि लास्ट संडेला मी सांगितलेलं एका महत्त्वाच्या कामाला चाललेली आहे। आजही एक महत्त्वाच्या कामाला जाणार आहे, म्हणजे लग्न सराई आता संपत आले तर मुलगी बघण्याचा कार्यक्रम। ह्या सर्व गोष्टी असतात ना, त्या दोघांच्या पसंतीवरती असतात। पसंती झाली तर पुढचा प्रोग्राम तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन मी। तर सकाळच्या संडेची सगळी बेसिकवाली जी कामं असतात, क्लिनिंगची हे ते, जो एकच संडे मिळतो त्याच्यामध्ये सर्व आवरून घ्यायचे असतात, ती सर्व झालेली आहेत। आणि लगेचच मी डीमार्टला निघाली, कारण की डीमार्टला ना सकाळीच गेल्यानंतर खूप गर्दी कमी असते आणि पाहिजे त्या वस्तू घेता पण येतात आणि इरिटेशन होत नाही। मेन म्हणजे मला तरी पण बरीचशी गर्दी होतीच, पण म्हटलं फटाफट आवरून तासाभरामध्ये निघायचं होतं। रेड वाली ही वाली चांगली। हाँ देख, ही छान आहे। मी आताच डीमार्टमधून जाऊन आली आणि आता जे डीमार्टमधून आणलेलं सामान आहे ते सर्व लावायचं आहे। पण त्याआधी मी आता चालले लगेच मार्केटला, कारण की फिश थोडंफार घेऊन येते। बघते तर काय फिश मिळत आहे, कारण की संडे असाच घालवायचा तर नाही आहे। तर चला आता सर्वात आधी मार्केटला जाऊया आणि काय मच्छी आहे ते बघूया, कारण की मच्छी घ्यायची आहे मला। बाय, चला चला। अर्धा किलो कोलंबी, अर्धा हे कमी करूनच सांगितले, 700 रुपयाला विकली आता खाली। फुल उन्हामध्येच गेलेली आणि मी आता खूपच ऊन आहे बाहेर, एवढं ऊन, भयानक ऊन आहे। तर मी आता मार्केटमधून आणलेलं आहे, मार्केटचा थोडाफार शूट तुम्हाला दाखवलं। आणि मार्केटमधून मी आणलेला आहे बोंबील, मार्केटमधून मी आणलेली आहे ओला जवळा आणलाय। तो मी आता बनवणार नाहीये, तो मी वाफवून डब्यामध्ये पॅक करून बुधवारसाठी ठेवणार आहे, चांगला राहतो। कोळंबी घेतलेली आहे मोठी साईजची, आणि त्याचबरोबर ना मी पापलेट घेतले छोटी साईजचे। तुम्हाला दाखवते फिश म्हणजे काय काय आणले ते। आणि वाजलेत उलटे दिसते, सरळ दिसण्यासाठी कसं करायचं, दाखवते। तर वाजलेत 12ला 4-5 मिनिटं आहेत आणि मला खूपच लवकर हे सर्व जेवण करायचं, कारण की जेवण मला, तुम्हाला तर माहिती आहे, मी आधी शेअर केलेलं की मी कुठे जाणार आहे। तर मला पटापट हे जेवण करायचंय। थोडं थोडं मी शूट तुम्हाला मध्ये मध्ये दाखवेन, बाकी पूर्ण रेडी झाल्यानंतर मी दाखवते काय काय बनवलं ते। तर चला मी आता काय आणलं ते तुम्हाला दाखवते। बरं 12 म्हणजे 4 मिनिटं आहेत 12ला। तर माझं टार्गेट असं आहे की मला 1 पर्यंत जेवण बनवायचंय संपूर्ण। तर बघूया, तुम्हाला दाखवते। हा, ही आहे ना ती कोळंबी आहे आणि खूप मोठी साईजची आहे। रेग्युलर ठिकाणी नाही गेली, कारण की तिथली फिश ना लवकर संपून जाते ना, म्हणून मग मी मेन मार्केटलाच गेलेली आहे। जी माझी रेग्युलरची मावशी तिथे नाही गेलेली आहे। हे बघा, खूप मोठी अशी कोळंबी आहे आणि ह्याच्यामध्ये ना ओला जवळा आहे। तो आता असाच दाखवते, कारण की तो काय मला वेगळा साफ करायचा आहे ना, म्हणून। स्वच्छ आहे अगदी आणि जाडा आहे, काही घाण नाही आहे, त्याच्यामुळे मला आवडला आणि मी घेतला। त्याला 3-4 वेळा तरी स्वच्छ धुवावं लागणार। आणि हे आहेत पापलेट, साईज ओके ओके आहे, पण घेतले कारण की बरेच दिवस झाले ना पापलेट घेतलेच नव्हते, मग म्हटलं आज होऊन जाऊ देत, प्रत्येकाला 1-1 पापलेट असं। चला मी आता स्टार्ट होते। आता इथे पापलेट आहेत, ते पापलेट मॅरिनेट केलेलं आहे, बराच वेळ झाला, म्हणजे मी दाखवलं ना तसंच मी लगेच साफ करून घेतलं, म्हणजे धुवून घेतलं व्यवस्थित। आणि इथे कोळंबी मॅरिनेट केलेला आहे। पापलेटला 15-20 मिनिटं झालेली आहे आता, म्हणजे मॅरिनेट करून। तर आधी इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि आता इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम मच्छी फ्राय करण्यासाठी। ते ना
मी प्रॉन्स नॉर्मल अशी बिर्याणी बनवणार आहे प्रॉन्सची, साधी सिंपल, जास्त खडे मसाले नाही, जास्त ड्राय मसाले नाही. तर इथे राईससुद्धा बॉईल झालेला आहे आणि इथे ना मी इथे आहे तो मी ओला जवळा आहे ना तो वाफवून घेते आणि थंड झाल्यानंतर डब्यामध्ये ठेवणार. त्याचबरोबर ना इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आज चपाती बनवते कारण की पापलेट एवढे छोटे छोटेच आहेत आणि ते इझी होईल, चपाती पटकन पण होईल माझी म्हणून. तर आता फ्राय करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. तर 1:01 झालेला आहे आणि माझ्या जेवणामध्ये काय काय झाले ते तुम्हाला मी दाखवते. चॅलेंज कंप्लीट आहे. इथे म्हणजे चपाती, इथे पापलेट फ्राय आणि थोडीशी कोळंबी फ्राय केलेली आहे. आत्तापुरतीच पापलेट फ्राय केलेली आहेत हा. आणि इथे आहे प्रॉन्स राईस जो मी साधाच बनवलेला आहे आणि थोडा आता डेकोरेट करून घेईल. आणि ते शेवटची चपाती माझी शेकवणं चालू आहे आणि ते चपात्या झालेल्या आहेत आणि शेवटची चपाती झाली की सगळ्या चपात्या माझ्या रेडी आहेत. त्यानंतर इथे आहे ही सोलकढी आणि सोलकढी सुद्धा मी आत्ताच फटकन चपातीच्या आधी फटकन बनवून घेतली. आणि आता पूर्ण जेवण रेडी होईपर्यंत झालं, ताट फक्त रेडी करायचं. आता मी दाखवतेच, पण आता हे ह्या टायमिंगला झालेलं आहे. आता वाजलेत 1:02 झालेले आहेत आणि माझं जेवण पूर्ण रेडी आहे. माझं टार्गेट कम्प्लीट आहे, फक्त 2 मिनिटं पुढे गेलेलं आहे. तर चला आता मी सर्विंग ताट दाखवते पूर्ण. अगदी सिंपल असा माझा कोळंबी भात आहे, चपाती, पापलेट अगदी कुरकुरीत झालेला आहे. पापलेटची साईज सुद्धा बऱ्यापैकी आहे, असं काही नाही. इथे आहे प्रॉन्स, सोलकढी, कांदा. आजच्या ह्या व्लॉगमध्ये मी कोणतीही रेसिपी शेअर केली नाही आहे. तर नेक्स्टपासून मी आता सगळ्या रेसिपी शेअर करेन कारण की आजसुद्धा घाईमध्ये होती. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि हे पुन्हा मिशन आमचं स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे आम्ही दुसऱ्या कामाला, महत्त्वाच्या कामाला चाललो आहोत. डोंबिवलीमध्येच आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.